झालं, कुलदैवतेचं दर्शन घेतलं. आता मोठ्या मुलाची काळजी करणं सोडा. तुमचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. एक दैवी शक्ती त्याचं रक्षण करते. तुम्हा आई वडिलांचं छत्र आतापर्यंत त्याच्या मस्तकावर होतं, यापुढेही राहणार आहे. पण त्याच्या आयुष्यात आता जोडीदाराचा प्रवेश होण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या मुलाची आयुष्यभराची काळजी घेणारं माणूस त्याच्या आयुष्यात येणार आहे. त्याच्या आसपास आहे ते. तिचं पुण्य हेच तुमच्या मुलाचं सुरक्षा कवच आहे. या 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 पटापटा. आदित्य सर, आदित्य सर, काय करते? तुमच्या मुलावरच्या संकटांची मालिका खंडित झालेली आहे. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण त्याच्या सोबत त्याचं रक्षा कवच असणार आहे. ती त्याला काहीही होऊ देणार नाही. ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याचं रक्षण करेल. ती स्वतःपेक्षा त्याला जास्त जपेल. अरे काय मूर्ख आदित्य सर, अरे थांबा म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला. नाही ऐकायचंच नाही ठरवले ना. तुम्हाला नीट रस्ता बघून चालता येत नाही का? अहो तुम्हाला काही झालं असतं तर? अरे पारू यार, मला नाही आहे रस्ता क्रॉस करायची सवय. कधी चाललोच नाही रस्त्यावरून तर. आणि प्लीज काम डाऊन. काही झालेलं नाहीये ते. प्लीज प्लीज. आदित्य सर, तुम्हाला काही झालं असतं तर माझं म्हणजे देवी आईनं मी काय उत्तर देणार होते? त्यांनी तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ना. पारू तू आहेस ना, मग काय होणार आहे मला? नाहीच होणार. मी तुम्हाला काही होऊ बी देणार नाही. पण पारू खरंच खूप टास्क होता. म्हणजे तुझ्या प्रेझेन्स ऑफ माइंड मुळे आपण वाचलोय. कसं जमतं ग तुला एवढं सगळं? हे बघा आदित्य सर, तुम्हाला रस्त्यावरनं चालायची सवय नाही, पण आमच्यासारख्या माणसांसाठी नेहमीच झालंय हे. तुम्हाला माहित आहे, मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आले ना, तेव्हा मी बी रस्त्यावर येताना घाबरले होते. त्या गर्दीमध्ये ना हरवून गेले होते ना. असं वाटत होतं की समजा माझ्या भोवती घरघर फिरताय. आता समजांची सवय झाली. असताना किती गोड दिसतेस यार तू. पण काय? अशी रागवली होतीस तेव्हा पण अशी छान रुबाबदार दिसत होतीस. एकदम आईसारखी. देवाचा आशीर्वाद तुमच्या मुलाच्या पाठीशी आहे. आणि देवानं त्याची शक्ती त्या मुली तत्वे, त्या मुलीमार्फत त्याच्या आजूबाजूला योजलेली आहे. त्या मुलीचं पुण्य आणि तुमची ईश्वरावरची श्रद्धा तुमच्या मुलाला प्रत्येक संकटातून वाचवेल. निश्चिंत व्हा, काळजी करू नका. आदित्य सर, काय झालं? दमलात का तुम्ही? आपण बसायचं का कुठं? हो, ऍक्च्युली मला खूप भूक लागली आहे. आपण काहीतरी खाऊया का प्लीज? आता तुम्हीच तर म्हणले की बाहेरचं काय बी खात नाही. मग आता? मॅडम, मला मान्य आहे, मी सकाळी तुम्हाला सांगितलं की मी बाहेरचं काही खात नाही, पण आता मला भूक लागली आहे ना. आणि घराबाहेर पडल्यापासून मी सगळ्या गोष्टी तुमच्याच तर ऐकतोय. सगळी कमांड तुम्हालाच सोपवली आहे. मग आता मला भूक लागली आहे, प्लीज काहीतरी खाऊया ना. असं म्हणताय? हा, हा, या इकडं या.
आदित्य सर, हा? इथं खायचं. पारू, पण इथे तर आदित्य सर, तुम्ही आता मला काय म्हणलात? ते काय ते कमांड का काय सोपवली आहे माझ्यावर? मग आता मी म्हणते आहे ना, मग इथंच खायचं. हे बघ, तुझं बरोबर आहे, पण मी काय म्हणतोय, बघ ना जरा, म्हणजे आदित्य सर, मला एक सांगा, तुम्हाला नेमकी कशाची भूक लागली आहे? म्हणजे गरीब भूक लागली आहे की श्रीमंत भूक लागली आहे? गरीब भूक, श्रीमंत भूक असं काही असतं का? भूक ही भूक असते. बरोबर, हो, मी बी तेच म्हणतेय. भूक ही भूक असते. मग ती मोठी मोठी हॉटेलमध्ये असू दे किंवा अशा छोट्याशा टपरीवर असू दे, भूक ही भूक असते. आदित्य सर, तुम्हाला माहित आहे इथं ना एक नंबर डोसा मिळतो. मी ना ते भाजी आणायला आले होते ना, तेव्हा खाल्ला होता. ओके, तू पण खाणार आहेस का? हा, मग ठीक आहे, मी पण खाईन. हाय ना? हा. झालं तर मग. ओके. तुम्ही बसा, माझ्या आवडीचा ना मस्त डोसा खाऊ घालते तुम्हाला. बसा बसा, या सावकाश बसा. तू पण बस. वय दादा, 2 डोसा द्या. हा. पारू, ए पारू, ए पोरी, अरे, कुठे गेली? कितीदा सांगायचं, लग्नाची तारीख जवळ आली, बाहेर फिरायचं नाही, दृष्ट लागते, पण ऐकायचं म्हणून नाही. बंगल्यात तर गेली नसेल? खनी, अरे तिचं काय करतोयस? आणि रडायला काय आलं तुला? सांग कुठे पण. पारूमुळे हे समज झालंय. या समजाला पारू जबाबदार आहे. तरी तिला सांगितलं होतं बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, पण नाही ऐकलं, केलं स्वतःच्या मनासारखं. तिला चांगली समज द्यायला पाहिजे. येऊ देत तिला, बघतो. आदित्य सर, करा सुरुवात. वाव, दिसायला तर खूप सुंदर दिसतंय. टेस्ट करून बघूया. आवडला? खूप टेस्टी आहे. पारू, कसं जमतं का तुला हे सगळं? म्हणजे घराबाहेर पडल्यापासून मी बघतोय तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन. कुठून शिकले का हे सगळं? माझ्या देवी आईंकडनं. इथं आल्यापासून देवी आईंकडनं ना मी लई काय काय शिकले आहे. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांची शिस्त, समोर आलेल्या संकटांना असं धाडसानं सामोरं जायचं. त्यांच्या आयुष्यात ना किती बी अडचणी येऊ दे, त्यांच्याकडं त्याच्यावरनं काहीतरी उत्तर असतंच. समद्यांना जीव लावतात, कुणाचं काही चुकलं तर त्यांच्यावर रागवतात, पण त्यांच्यावर प्रेम सुद्धा करतात. समद्यांची काळजी घेतात. आणि हे समज मी माझ्या देवी आईंकडनं शिकले आहे. ओके, पण माझ्या पाण्यात अजून एक व्यक्ती आहे जी सेम आईसारखी आहे. कोणती? पारू, पारू, तू दादा, पारू, दादा. तुझ्या तुमचं पाय
दादा असू द्या हो. पाणी घ्या पटकन. अजून किती वेळ आहे वहिनी यायला? दिशा आदित्य यायच्या आधी वहिनी इथं आल्या पाहिजे तरच मज्जा आहे. वहिनी या ना लवकर. या आदित्याला ना एक स्वतःची डिग्निटी मेंटेन नाही करत. त्या स्टुपिड पारू सोबत फिरायला गेलाय. यू अशाने ना त्या आदित्याला पण पनिशमेंट मिळायला हवी आणि त्या पारूला तर लाईफ टाइम लेसन मिळायला हवा. पण हे सगळं आता कोण करणार? हा, सासू मॉमला हे सगळं जर कळालं ना तर त्या काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ शकतात. पण कोण सांगणार सासू मॉमला? आपण सांगायचं. इनफॅक्ट मी आताच सांगते, थांब. बोल दामिनी. मी ना आज खूप काम केलं घरी. अख्ख्या घरावर मी एकटीने लक्ष पण ठेवलं. मी आदित्यवर पण लक्ष ठेवलं, पण ना दामिनी, नेमक्या शब्दात सांग काय झालंय ते. वहिनी काय आहे ना, किर्लोस्करांचा मोठा मुलगा आहे ना आपला आदित्य, आणि किर्लोस्कर कंपनीचा CEO पण आहे. पण तो एका मोलकरणी सोबत म्हणजे पारू बरोबर पळून गेला. मी त्याला कॉल केला होता वहिनी, पण त्याचा फोन इथंच आहे रूम मध्ये. दामिनी, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? जरा तोंड सांभाळून बोल. काय झालं? वहिनी कळतंय मला, पण मला माहिती आहे वाईट आहे खूप, पण मी तरी काय करणार वहिनी. वहिनी ती पारू आहे ना, ती आपल्या आदित्यला घेऊन पळून गेली. आदित्य नाहीये रूम मध्ये, सकाळपासून गायब झालाय, गायब. वहिनी ह्या पारूवर विश्वास ठेवून ना मी खूप मोठी चूक केली आहे. जरा लवकर चला. पारू पारू पारू, हे कुठे गेली? पारू पारू, अरे कुठे होतीस तू? मला न सांगता का आलीस? मी किती घाबरलो माहितीये, आणि तुला काही झालं असतं तर? इकडे का आलीस? आदित्य सर, हे बघा ना, ही इथं उपाशी पोरं दिसली मला. त्यांच्याजवळ कोणी बी नव्हतं, आणि त्यांना असं उपाशी बघून मला काय बी खाऊ वाटलं नसतं, म्हणून मी म्हटलं, आईसारखी अजून एक व्यक्ती आहे. हो, कोण सांगा तरी. उठ उठ उठ. हे धर, तू भरव त्यांना. त्या काचेत बघ. उघडा उघडा, दरवाजा उघडा पटकन. वहिनी वहिनी, घात झाला वहिनी, घात झाला. ती पारू किडनॅप करून पळून गेला वहिनी. सासू मॉम, सासरे डॅड, तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. तुम्ही प्लीज स्ट्रेस नका घेऊ. उगाच तुम्हाला त्रास होईल, BP वगैरे आहे होईल. आम्ही दोघी करतो काहीतरी मॅनेज. वहिनी वहिनी,
दामिनी हे कोण आहे? वहिनी आपल्या आदित्यला त्या पारूने किडनॅप केलं. पण मग हा कोण आहे? हुश आहेत वहिनी, पटत नसेल तर हे बघा. तूच बघ. कसं शक्य आहे? आदित्य झोपलाय. तू शुद्धीत आहेस ना दामिनी? तुझं घरात लक्ष नसतं मान्य, पण तोंडाला येईल ते बोलायला लागलीस. आणि दिशा, कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही हे तुला कळायला हवं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सासू मॉम. ते ऍक्च्युली ना दामिनी आंटीनी मला गडबडीमध्ये जे काही सांगितलं त्यावर मी लगेच ट्रस्ट ठेवला. चुकलं माझं. मी जरा इकडे येऊन एकदा कन्फर्म करायला हवं होतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा पण या सगळ्या सिच्युएशन मध्ये माझा काहीच रोल नाहीये. आय स्वेअर. ती दिशा ना मला सतत तोंड घशी पाडत असते, पण काय करणार, शेवटी आमची युती आहे ना. दामिनी निघ तू. निघ. मी पण जाते. आय एम सॉरी. पहिला चल त्याला आराम करू दे. आई, आई सॉरी आहे. दामिनी काकू खरं बोलत होती. काय? मी बाहेर गेलो होतो. मला घरात बसून खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर गेलो. मी पारूला सांगितलं की प्लीज मला बाहेर घेऊन चल, पण यात पारूची काही चूक नाही. म्हणजे तिने जे काय केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं. आई सॉरी प्लीज. आदित्य, हे शेवटचं. इथून पुढे जर मला कळलं की तू काहीतरी लपवतोयस किंवा लपवलंयस तर मी परत असं नाही वागणार. आई तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. मी तुला नाही फसवणार परत कधी. प्लीज मला माफ कर. ठीक आहे, आराम कर. सॉरी. आराम कर. ओ माय गॉड. आईला जर वेडिंग शूटचं कळलं ना तर आईला ते लवकरात लवकर सांगायला हवा. तर जास्त वेळ तिच्यापासून लपून चालणार नाही. थांब. तिथंच थांब. बंगल्याच्या बाहेर जायचं नाही. हे पचवलं होतं ना तुला? पचवलं होतं का नाही? बाप, आल.
भारती मामा तुला जर का तुझ्या बापाच्या शब्दाची किंमत नसेल ना तर मला बा तरी कशाला म्हणतेस? मामा काय मामा काय करताय? जे काय घडलंय ते आधी जाणून तर घ्या. उगाच बोलताय तुम्ही पारूला. पारूची काही चूक पण नाही यात. मी नेलं होतं तिला बाहेर.